पदासाठी इतका हावरटपणा का? आपण मंत्री आहात, आपण संपूर्ण राज्याचं काम करतो सगळे. जेव्हा एखादा मंत्री असतो तो राज्याचा असतो, जिल्ह्याचा असतो का किंवा तालुक्याचा असतो का? अजिबात नाही. पण पालकमंत्रीपदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं फार मोठं बजेट आहे म्हणून कोणाला तरी नाशिकचं पालकमंत्रीपद हवं आहे. रायगड जिल्ह्यामधले व्यवहार सगळ्यांना माहिती आहेत, सदन जिल्हा आहे, अनेक बाबतीत उद्योग आहेत, इंडस्ट्री आहे. त्याच्यामुळे ही आर्थिक देवाणघेवाण हावरटपणा यातून या मारामाऱ्या सुरू आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल मुख्यमंत्री आहे, लाचार मुख्यमंत्री आहे हे दाखवून दिलं. पॉलिसी मेकर आहे आणि आपल्यावर लोकप्रतिनिधीला पडेल ते काम, आम्ही सेवक आहोत या देशाचे. ह्या देशात एक चांगला पॉलिसी करून बदल घडवण्यासाठी आहे. मी तुम्हाला सांगू, मला एक गेले 2 महिने झालं हे सरकार आलं, एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळाला आहे. मग मंत्रीपद, मग डिपार्टमेंट, मग पालकमंत्री. मला खरं सांगू, मला उबग आला ह्या विषयांचा. ॲक्च्युली मला उबग आला की ज्या विषयात तुम्ही कामाला लागलं पाहिजे. आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्यासमोर, शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर प्रश्न, आव्हानं या राज्य आणि देशासमोर आहेत, याच्यावर चर्चाच होत नाही. मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतात. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.